2-4 मिनिटांनी आमची बस येणार आहे 857 नंबर, ज्याने आम्ही आर्ट सायन्स म्युझियमला जाणार आहोत। 857 ही डबल डेकर बस आहे आणि त्या डबल डेकर बसने जायचं असं कालपासून लाडूचा आग्रह सुरू होता। लाडू आणि त्याची आई योगिनी दोघंजण बसची वाट बघतात आहेत। लाडूला घाई झालेली आहे केव्हा बस येते किंवा बस येते। त्या बसमध्ये जाण्यासाठी आणि ट्रेनमध्ये एक आम्ही सिंगापूर टुरिस्ट पास कालच काढलेला आहे। हा जो आहे हा सिंगापूर टुरिस्ट पास आहे। हा आम्हाला पडला आहे 34 सिंगापूर डॉलरमध्ये। 34 सिंगापूर डॉलरपैकी 3 दिवस आम्हाला फ्री ॲक्सेस आहे सगळ्या बस आणि MRTमध्ये मेट्रोमध्ये। फक्त त्यामध्ये इन्क्लूड काय नाही तर इन्क्लूड सेंटोसा एक्सप्रेस आणि आणखी 2-3 ज्या प्रीमियम त्यांच्या लाईन आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे। मात्र सिंगापूर सिटीमध्ये फिरायला आणि बस आणि MRT हे दोन्ही याला आम्हाला फ्री ॲक्सेस राहील, आमचे कोणते पैसे कटणार नाही। अनलिमिटेड राईड्स आहेत फक्त। आणि जेव्हा आम्ही हा पास 3 दिवसानंतर जेव्हा हा पासची व्हॅलिडिटी संपेल तेव्हा आम्ही याच्यामध्ये पैसे भरून ॲडिशनल पैसे भरून आम्ही तो वापरायला कंटिन्यू करू शकतो। जर आम्ही हा पास 5 दिवसाच्या आत रिटर्न केला तर आम्हाला 10 सिंगापूर डॉलर रिटर्न परत मिळतील। 10 सिंगापूर डॉलर परत मिळाले म्हणजे आम्हाला फक्त 24 सिंगापूर डॉलरला हा पास पडतोय, जे बऱ्यापैकी इकॉनॉमिकल आहे। आणि 7 वर्षाच्या आतील मुलांना किंवा 1.9 मीटर उंचीच्या आतील मुलांना सगळीकडे फ्री ॲक्सेस आहे। त्यामुळे लाडूसाठी आम्ही सेपरेट पास घेतलेला नाही। पास आम्ही फक्त मी आणि योगिनी असं दोघांसाठीच घेतला। सध्या आम्ही $68 भरलेले आहेत, पैकी आम्हाला $10 इच म्हणजे $20 रिटर्न मिळतील। ठरल्याप्रमाणे आम्ही डबल डेकर बसमध्ये बसलो आहे। लाडू डबल डेकर बसमध्ये बसून एकदम खुश आहे। लाडू खुश आहेस ना? लाडू लाजतोय, कॅमेऱ्याकडे बघून लाजतोय। तिकडे योगिनी बसली आहे, योगिनीला समोर जागा नसल्यामुळे ती मागे जाऊन बसली आणि मी आणि लाडू समोर बसलोय। लाडू आता कुठे जायचं? आता म्हण देखो हमारा मरीना बे देखो बोल रहा है। नीट बस ना, नीट बस। वो हमारा नहीं है, सिंगापुर का है। लाडू सिंगापूर चांगलं आहे की इंडिया चांगलं आहे? इंडिया रशिया। अरे बाप रे। हा डबल डेकर बस मधून फ्रंट व्ह्यू आहे। समोर ड्रायव्हर कॅबिन नसल्यामुळे सगळं आम्हाला एकदम क्लिअर दिसतोय। समोर जी बिल्डिंग बघतोय आपण मरीना बे सँड्स, जायंट व्हील, सिंगापूर फ्लायर। स्वच्छता खरोखर वाखाणण्याजोगी आहे ती। सो आम्ही पोहोचलो आहोत इथे आर्ट सायन्स म्युझियमला। इथे बिल्डिंग आर्ट सायन्स म्युझियम। ते छोटंसं त्यांनी एक लोटस पॉन्ड सारखं तयार केलेलं आहे आर्टिफिशियल, जसं आपण बघू शकतो। बघा कसली सुंदर लोटस आहे, कमळ।
लाडू आणि राजेश पोचलेत तिथे, कारण लाडू खूप जास्त एक्सायटेड आहेत. त्याला असंही तो म्हणतो मला ॲस्ट्रॉनॉट बनायचे, त्यामुळे त्याने ड्रेससुद्धा बघाल ॲस्ट्रॉनॉटचाच घातला बघा, नासा वगैरे. खूप हॅपी आहे. तर आम्ही पोचलो आहोत आर्ट्स अँड सायन्स म्युझियममध्ये. हे वेगवेगळे पोस्टर्स, ॲस्ट्रॉनॉट्स, त्यांची क्रिसमसची तयारी चालू असल्यामुळे इकडे तुम्हाला क्रिसमस ट्री दिसतात. लाडू वाट बघतोय केव्हा आतमध्ये जायला मिळेल ते. आता आम्ही लिफ्टने जाणार आहोत बेसमेंट 2 मध्ये. बेसमेंट 2 मध्ये जे आहे ते आम्हाला आर्ट्स अँड सायन्स म्युझियम बघायचं आहे. बेसमेंट 2 पोचलोय बेसमेंट 2 ला. एका साईडला तिकीट काउंटर्स आहेत, आमच्या मागच्या साईडला. मी ऑनलाईनच बुक केलं, पण आम्ही ऑनलाईन बुक केलं. एकदा विचारून कुठे एंट्री घ्यायची ते बघूया. No flash photography or eating. No eating and drinking. लाडू बटरफ्लाय शोधण्यामध्ये लागलेला आहे. लाडूला नुसते बटरफ्लाय दिसतात आहेत. अगदी जमिनीपासून तर सगळ्या भिंतींवर फुलपाखरं वगैरे दिसतात आहेत. मी काय केलंय देव जाणे, भिंती तर भिंतीसारखे दिसतात आहेत, पण सगळीकडे डिजिटल स्क्रीन आहे. आता हा आमचा पहिला पार्ट झालाय. आम्ही आता दुसऱ्या याच्यात एंट्री करतोय. राजेश झालं तुमचं करून? हो माझं झालंय. काय बनवलंय? अरे वा, इंदिरा पेट्स. राघव तुझं झालं? लाडूची पीस घेतली आणि हे मी बनवलं. शांततेत कलर करतोय. काढून आता हे स्कॅन करायचं आहे, जेणेकरून इथे स्क्रीनवर आपल्याला आपलं चित्र. राघव उलटा काढून आता सर्व होणार राघव. अरे पुढे इथे मुलांसाठी स्लाइड सुद्धा आहे. पुन्हा जा पुन्हा राघवाला गेला पुन्हा काढते या. लाडूचं काही मन भरत नाहीये यांच्याजवळ करून सुद्धा. परत वेट मध्ये टच करायचंय हा आणि मग तो त्यांच्याजवळ पडलाय. ओके, ह्या मुलांना मिळतो.
आणि हे काय आहे सन? तो स्टोव आहे, स्टोव. हा स्टोव आहे. ओके. हा जो आहे हा स्टोव आहे. हे जिथे ठेवाल तिथे स्टोव तयार होईल. ओके. हा स्टोव तयार झाला. आता ऑमलेट बनतंय. जेवण तयार झालं. जसं त्याच्याकडे बोट दाखवलं तसं ते लोकांकडे गेलं. ठीक आहे. हात लावल्यावर दिसणारा इफेक्ट या डिजिटल स्क्रीनवर. आतापर्यंत मी आणि लाडूच्या अजूनही मजा सुरू आहे. योगिनी पण ट्राय करून बघते. जिथे जिथे हात लावाल तिथे तिथे क्लिअर होत जातं स्क्रीन आणि तुम्हाला फरक जाणवतो. राजेश गेले तिथे स्विंग करायला. बघूया. जा जा हळूहळू जा. अवघड आहे का? अवघड आहे? अवघड आहे? इथे आपण द्यायचं आहे स्कॅनसाठी. राघवने चित्र काढली आहेत 2. हे 1 आणि हे 1. तर बघूया. So there are 2 options. One is to view, another one is to control. Which one do you want? View. View? Yes. Just a moment. अरे कसं काय? राघवचं चित्र. राघवचं प्लेन.